तो सबसे पहले हम लोग सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचं तर शिफ्टिंग बघायचे. तर शिफ्टिंग मध्ये आपल्याला काय दिसतंय तर रेजिस्टन्स साइडला जी शिफ्टिंग दिसतीये मला शिफ्टेड फ्रॉम टॉप दिसतंय 24,000 वरनं 23,909 वाजून 15 मिनिटाला. त्याच्यामुळे त्या शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार नाही, कारण माझ्यासाठी शिफ्टिंग 29 नंतरची जी असेल तिला मी कन्सिडर करणार. तर रेजिस्टन्स साइडला मला रेजिस्टन्स दिसतं 23,900 ला. कुणामुळे तर ओवाय चेंज आणि व्हॉल्यूम मुळे. तर व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मुळे जर माझा रेजिस्टन्स आहे त्याची विकनेस वरती 24,000 दिसते. मी पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करणार आणि बघणार की पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का. तर पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग नाहीये. ओवाय 100%, व्हॉल्यूम जो आहे 75% फ्लॅट आहे, ओवाय चेंज 70% फ्लॅट आहे. तर रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 23,900 वरती. आता येऊया सपोर्ट साइडला. सपोर्ट साइडला बघितलं तर नो शिफ्टिंग येत दाखवतोय, म्हणजे सपोर्टचा पण जन्म माझ्यासाठी कुठे झालाय 23,900 वरती झालाय. त्याची विकनेस कुठे आहे का तर 81% 24,000 दिसते. त्याचं पर्सेंटेज ग्राफ एकदा ओपन करून चेक करूया. तर इथे पण पर्सेंटेज ग्राफ काही इन्क्रीजिंग होताना दिसत नाहीये. त्याच्या खाली 62% 23,800 ला दिसतंय. तिकडे चेक करूया, तिकडे इन्क्रीजिंग आहे का तर नाही, तिकडे पण फ्लॅटच आहे. त्याच्यामुळे रेजिस्टन्स स्ट्रॉंग, सपोर्ट स्ट्रॉंग, मार्केट कन्सोलिडेशन असू शकतं. पण ह्याच्यानंतर काय काय होऊ शकतं, आता मार्केट कन्सोलिडेशन दिसतंय, पण ह्याच्यानंतर काय होऊ शकतं जर रेजिस्टन्सची विकनेस वरती इन्क्रीजिंग झाली 24,000 वरती, तर तुम्ही कुठून कुठून ट्रेड प्लॅन करू शकता. तर 23,900 चा सपोर्ट आणि 23,950 चा सपोर्ट नाही का, तर हा सपोर्ट असणार आहे, हा आर असणार आहे आणि आर डब्ल्यू असणार आहे 24,000 आणि हा असणार आहे आपला आर डब्ल्यू बाय 2 23,950. याच्या सपोर्ट वरनं पण आपण कॉलचा ट्रेड बनवू शकतो. आता जर समजा असं नाही झालं तर दुसरं काय होऊ शकतं, जर समजा सपोर्ट मध्ये विकनेस आली, सपोर्ट मध्ये जर विकनेस इन्क्रीजिंग झाली तर काय होऊ शकतं 23,800 वरती काय होईल, हा सपोर्ट असेल, हा एस डब्ल्यू असेल आणि हा एस डब्ल्यू बाय 2 असेल. रेजिस्टन्स स्ट्रॉंग होईल, सपोर्ट वीक असणार. तर सपोर्ट 23,900, त्याची विकनेस 23,800, तर मार्केट 23,850 पर्यंत ट्रॅव्हल करू शकतं. तर तुम्हाला काय करायचंय 23,900 च्या रेजिस्टन्स वरनं पुट आणि एस डब्ल्यू बाय 2 चा लेवल म्हणजे 23,850 च्या रेजिस्टन्स वरनं पुटचा ट्रेड. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. तर आता हेडर चेक करूया. हेडर मध्ये काय दाखवतं, हेडर मध्ये जर मी बघितलं तर टाइम व्हॅल्यू बघितलं तर 833 आहे, पुट साइडला 649 आहे, म्हणजेच कॉलची डिमांड जास्त आहे. एलटीपी चेंज जर चेक केला तर कॉलचा एलटीपी मायनस झालेला आहे कम्पेअर टू कालपेक्षा, म्हणजेच काल मार्केट वरती असेल आणि आता मार्केट खाली चालू आहे किंवा गॅप डाऊन झाला असेल. त्याच्यानंतर ओवाय चेंज बघूया. ओवाय चेंज 54% कॉल रायटर आणि 46% पुट रायटर, लगभग बरोबर आहे, थोडीशी जास्त कॉल रायटर. डिमांड जर डेल्टा बघितला तर कॉलचा डेल्टा जास्त आहे कम्पेअर टू पुट साइडला. ठीक आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे कसा, जसा आपण लेवल दिलेली आहे तशी. तर लेवलची याची वाट बघायची आणि मग ट्रेड करायची. आणि आज एक लक्षात ठेवा, एक्सपायरी नंतरचा आज हा पहिला दिवस आहे. तर रायटर्सला आपला डाटा बनवू द्या. आपले लेवल 10:30 वाजेपर्यंत ऍडजस्ट होतात आणि 10:30 नंतर ट्रेड करायचा प्लॅन करा. सकाळ सकाळी मार्केट उघडलं ट्रेड करायची गरज नाहीये. भेटूया पोस्ट मार्केट मध्ये. मार्केट असंच रिएक्ट केलंय की नाही चेक करायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.